नमस्कार, मी सुहास. प्राईम पॉईंटमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दोन विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. एकूण सगळं कालचं नाराजी नाट्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरचा आपण व्हिडिओसुद्धा केलेला आहे. पण आज त्याचे पडसाद जे उमटलेले आहेत ते सुद्धा काही साधे नाही आहेत आणि म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय की नेमकं भाजप काय करतंय, कोणत्या पद्धतीचं राजकारण भाजप करू पाहतंय. भाजप जशी एखाद्या बिबट्याला रक्ताची चटक लागते ना, तशी भाजपला सत्तेची चटक लागली आहे का असं वाटावं, अशी परिस्थिती भाजपच्या बाबतीमध्ये सध्या बोलली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीनं दिल्लीकडे रवाना झालेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदे नाराज झाले की एक तर ते गावी जातात, आपल्या दरेगावी, नाहीतर ते दिल्लीला जातात अमित शहांच्या भेटीसाठी. एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीकडे गेलेले आहेत. एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचा आज एक कार्यक्रम होता, पोलीस दलाशी संबंधित एक कार्यक्रम होता, ज्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंनाही आमंत्रण होतं, तिथे त्यांचं संपूर्ण नाव सुद्धा होतं. परंतु त्या कार्यक्रमाकडे सुद्धा एकनाथ शिंदेंनी पाठ फिरवलेली आहे आणि त्यांनी दिल्लीकडे जाणं पसंत केलेलं आहे. ते अमित शहांची आज संध्याकाळी भेट घेणार आहेत. अर्थात जी नाराजी आहे त्या नाराजीवर ते अमित शहांशी बोलतील. काल जे सगळं घडलं त्या बाबतीमध्ये ते बोलतील आणि ज्या पद्धतीनं भाजप शिवसेना पक्षातनं काही माणसं फोडतोय आणि ज्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाचं दुखणं जे आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याच म्हणजे त्यांच्याकडे जो सगळा कल्याण डोंबिवली हा जो सगळा भाग येतो, या भागातनं प्रचंड प्रमाणामध्ये माणसं फोडली जात आहेत शिवसेनेतनं. काही नगरसेवक, काही जिल्हाध्यक्ष आणि ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झालेले आहेत. ही एक घटना. आणि दुसरी घटना, कालपासून तुम्ही जर का शहाजी बापू म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले ते आमदार आहेत, शहाजी बापू यांचं जर का एक कोट जी सध्या सगळीकडे व्हायरल होतीये, अत्यंत उद्वेगानं संतापानं शहाजी बापू बोललेत. शहाजी बापूंनी काय पोस्ट केले ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हिडीस किळसवाणं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं मला दिसून आलेलं आहे. असं जर राजकारण महाराष्ट्रामध्ये होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा थोड्याच दिवसामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला बघायला मिळतील, असं शहाजी बापू म्हणताय. शहाजी बापू कोण आठवले तुम्हाला? शहाजी बापू म्हणजे जे मुंबईमधनं गुवाहाटीला गेले होते एकनाथ शिंदेंच्या बरोबर, 40 आमदारांच्या बरोबर. तिकडे जाऊन शहाजी बापूंचं एक वाक्य खूप गाजलं होतं, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं एकदम ओके. त्या शहाजी बापूंना आता भाजप नॉट ओके झालेली आहे. काय ती युती, काय ती पळवापळवी, असं आता शहाजी बापू बोलायला लागलेले आहेत. कारण ते अत्यंत उद्विग्न झालेत, संताप झालेला आहे. अर्थात शहाजी बापूंचा संताप सुद्धा जो झालेला आहे तो शहाजी बापू ज्या तालुक्यात नाही येतात, सांगोला तालुक्यामध्ये ज्या नगर परिषदेच्या सगळ्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी भाजपला उमेदवार मिळत नव्हता जसा पाहिजे तसा. त्यामुळे भाजपनी कुणाबरोबर युती केली असेल तर भाजपनी शेकाप बरोबर युती केली. शेकाप मधल्या एका उमेदवाराला, एका तिथल्या पदाधिकाऱ्याला किंवा त्यांच्या एका नेत्याला उमेदवारी दिली आणि उभं केलं आणि त्या सांगोल्यामध्ये शहाजी बापूंना पूर्ण एकटं पाडलेलं आहे. म्हणजे तिथे सगळ्याच पक्षांनी शहाजी बापूंना एकटं पाडलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा भाजपचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि भाजपने शेकाममधला एक उमेदवार आपल्याकडे घेतलेला आहे. म्हणजे त्यामुळे शहाजी बापूंचा संताप झालेला आहे. त्या संतापातनं त्यांनी हे दिलेलं आहे. पण शहाजी बापू, प्रश्न असा आहे ना की आता तुम्हाला संताप करून नाही चालणार आहे, कारण जी कृती तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे तीच कृती आता तुमच्या अंगलट येताना तुम्हाला बघायला मिळतीये. त्यामुळे आता ते सहनही करावं लागेल. पण प्रश्न असा येतोय की भाजप सध्या या महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीचं राजकारण करू पाहत आहे, हा खरं तर प्रश्न या सगळ्यामधनं उद्भवतोय आणि अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. म्हणजे कधी कधी ना मला तो जग जिंकायला निघालेला कोण, नेपोलियनच ना, नेपोलियन जग जिंकायला निघालेला होता. त्याला जग जिंकता आलं का? नाही आलं. तुम्ही इतका जो काही आपल्यामध्ये जो भरलेला सगळा जो फाजील आत्मविश्वास आहे ना, तो आपल्याला घालवावा लागेल.
आज भाजप ज्या पद्धतीनं राजकारण करत आलं, लोकांनी भाजपला पसंती दिली, भाजपच्या पाठीमागे एक मोठा जनाधार राहिला, पण याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांनाही संपवत चाललेला आहात. तुम्ही आता तुमच्या बरोबर आलेल्या मित्रपक्षांनाही संपवताय. ज्या मित्रपक्षामुळे तुम्ही 2022 मध्ये सत्तेत येऊ शकलात, त्यांना आता तुम्ही संपवू पाहताय. अशी देखील आता स्थिती भाजपने गाठलेली आहे आणि त्यामुळे भाजपचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय, हा फुगा भाजप किती फुगवणार आहे. एक लक्षात घ्या, अति तिथे माती असं आपण म्हणतो. तुमचा हा फुगत चाललेला फुगा म्हणजे माझं ते माझं आणि तुझंही जे आहे तेही माझं, असं आता जे भाजप करायला लागलंय, हे भाजपच्या दृष्टीनं खरं सांगायचं तर चांगलं नाही. याची किंमत भाजपला आगामी काळामध्ये मोजावी लागेल, हे मात्र नक्की आहे. ज्या पद्धतीनं भाजप राजकारण करतंय, ज्या पद्धतीनं भाजप फोडाफोडी करतंय, बरं भाजप जर असा दावा करत असेल की आम्ही वाढतो, आम्ही जिंकतो आहोत, आम्हाला पसंती मिळतीये, लोक आमच्या पाठीशी आहेत, तर तसं नाहीये. डोळे उघडून एकदा बघा. तुम्ही तुमच्याकडे विनर कॅन्डिडेट नाहीयेत म्हणून तुम्ही इतर पक्षातनं तुमच्याकडे कॅन्डिडेट्स घेताय. मग त्याला तुम्ही ईडीची भीती दाखवताय, त्याला तुम्ही सीबीआयची भीती दाखवताय, तुम्ही अनेक त्यांना भीती दाखवताय आणि तुम्ही आपल्यामध्ये त्यांना घेताय आणि मग तुम्ही त्या जागेवर निवडून येताय. म्हणजे तुमची ताकद म्हणून जर आपण विचार करायचा झाला तर तुमची ताकद खरी किती आहे, हा देखील एक दिवस प्रश्न लोक उपस्थित करणार आहेत. जो भाजप घोटाळ्यांवर बोलत होता, ते तर भाजपने घोटाळ्यांवर बोलूच नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. अगदी नजीकच्या काळामध्ये भाजपच्या मंत्र्यांचे घोटाळे समोर आलेले आहेत. त्यामुळे भाजपने घोटाळ्यांवर भाष्य करू नये. भाजपने ज्या विरोधी पक्षातल्या लोकांवर भाजपने घोटाळ्यांचे आरोप केले, त्या सगळ्या घोटाळेबाजांना भाजपने आपल्याकडे घेतलं, मग त्या आपल्या वॉशिंग मशीनमध्ये धुतलं आणि त्यांना क्लीन चिट दिली. अशा पद्धतीचं राजकारण सुद्धा या महाराष्ट्राने भाजपचं बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण एक घोटाळ्यांचा प्रश्न केला, तुम्ही घराणेशाहीवर बोललात, तुम्ही काँग्रेसवर बोलत आलात, घराणेशाही, पण आज तुम्ही घराणेशाही ज्यांनी पोचलेली आहे आपल्या मतदारसंघामध्ये, त्या घराणेशाहीच्या लोकांनाच तुम्ही भाजपमध्ये घेतलेलं आहे. आणि एवढं सगळं जाऊ देत, आपण ती यादी वाचायला नको. अगदी आत्ताची यादी जर आपण बघितली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधली, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घराणेशाहीच्या लोकांनाच तिकीट दिलंय. एवढंच काय, नांदेडमध्ये सुद्धा एका वॉर्डामध्ये तुम्ही सूर्यवंशी नावाच्या तुमच्याच भाजपच्या एका नेत्याच्या घरातल्या 6 लोकांना तुम्ही तिकीट दिलेलं आहे नगर परिषदेसाठी. एकाच कुटुंबातल्या सूर्यवंशी नावाचं भाजपचे कोणते नेते आहेत तिथे, त्यांच्या एकाच कुटुंबातल्या 6 लोकांना भाजपने तिकीट दिलेली आहेत. मग याला घराणेशाही म्हणायची नाही तर काय म्हणायची? तुम्ही आज एकनाथ शिंदेची शिवसेना आज उल्हासनगरमध्ये भाजपमधले काही नगरसेवक फोडतीये, याचा राग येऊन तुम्ही आज एकनाथ शिंदेच्या पक्षातले उमेदवार फोडताय की ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झालेले आहेत. हे सगळं प्रकरण का सुरू झालं आता त्याच्यावर काल मुख्यमंत्र्यांनी जे मंत्री नाराज होऊन गेलेले होते, आता ती एक लिस्ट आहे. दादा भुसेंच्या विरोधामध्ये तुम्ही उभे करतात, माणसं फोडताय, जे आधी त्यांचे प्रतिस्पर्धी होती त्यांना तुम्ही फोडताय आणि भाजपमध्ये घेताय. भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये तेच झालंय. त्यांची जी प्रतिस्पर्धी ज्या महिला होत्या त्यांना फोडलं, त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं. अशी कितीतरी लिस्ट आपल्याला सांगता येईल की भाजप अशा पद्धतीचं राजकारण करत सुटलेलं आहे. हे राजकारण भाजपला कुठे घेऊन, स्वबळाचा नारा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये स्वबळावर यायचंय ना, या ना, नैतिकतेने या. तुम्ही ज्या काही इतर गप्पा मारताना त्या गप्पा तुम्हीच काय करताय, म्हणजे आतापर्यंत तुम्ही काँग्रेसला म्हणत होतात की काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, या विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मला तर असं वाटायला लागलंय की भाजपला खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण काय करत सुटलेलो आहोत. आपल्याला सत्ता मिळवायची आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना म्हणालात की तुम्ही काय मुस्लिमांचं लांगून चालन करताय. भाजपने काय केलं? जम्मू काश्मीरमध्ये भाजपने काय केलंय? मुफ्ती महमूद बरोबर तुम्ही युती केलीच ना. तुम्हाला सत्तेत यायचं होतं म्हणून मुफ्ती महमूदांना तुम्ही जवळ केलंच ना. तुम्ही कुणाकडे बोट दाखवताय? तुम्ही ज्यांच्याकडे बोट दाखवता आहात त्यांतली 3 बोटं ही तुमच्याचकडे वळालेली आहेत, हे विसरून चालणार नाही. आज रवींद्र चव्हाण ज्या पद्धतीने
इतर पक्षातली माणसं फोडून भाजपमध्ये आणतायत. याचे परिणाम काय होतात हे भाजपला तरी माहिती आहे का? आज पुण्यासारख्या ठिकाणी मी नाव घेऊन सांगतो, खडकवासला हा जो सगळा परिसर आहे, या खडकवासल्यामधले भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथले जे स्थानिक नेते आहेत ते नाराज आहेत आपल्या पक्षावर की अरे तुम्ही इतर पक्षातनं लोक आमच्याकडे आणताय, मग आम्हाला संधी कधी मिळणार आहोत का? आम्ही फक्त तुमच्या खुर्च्या उचलायच्या आहेत, आम्ही तुमचे फक्त सतरंज्या उचलायच्या आहेत, हीच कामं आम्ही आयुष्यभर करत बसायची आहेत का? हा सवाल आता तुमचे कार्यकर्ते, तुमचे पदाधिकारी, तुमचे नेते विचारायला लागलेत. एक दिवस असा येऊ शकतो, हे भाजपने नक्की लक्षात घ्यावं की एक दिवस हे सगळे विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकवटतील. आता तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा जाऊ शकतात, इतके एकनाथ शिंदे भाजपकडून दुखावले गेलेले आहेत. उद्या ते जर का राष्ट्रवादी बरोबर, काँग्रेस बरोबर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर, मनसे बरोबर या सगळ्यांनी जर का एकत्र येऊन एक जर काय आपण त्याला मोळी जर बांधली तर भाजप या महाराष्ट्रातनं दूर फेकला जाऊ शकतो. अशी स्थिती यायला वेळ लागणार नाही जर भाजप अशाच पद्धतीनं राजकारण करत सुटलं तर. मी काल माझ्या पुण्यातल्या एका पत्रकार मित्राशी बोलत होतो, त्याच्या बोलण्यावर माझा खरं तर विश्वास तसा बसला नाही. मी त्याच्याशी डिबेटही केलं की असं कसं होऊ शकतं. पण एक गोष्ट, राजकारणामध्ये काहीही शक्य आहे. हे राजकारणीच म्हणतात ना की राजकारणामध्ये कोणी कुणाचा दीर्घकाळ शत्रू नसतो, कोणी कुणाचा दीर्घकाळ मित्रही नसतो, किंवा राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल, काहीही घडू शकतं. जसं आपण म्हणतो प्रेमात युद्धात सगळं काही क्षम्य आहे, तसं राजकारणात सगळं काही क्षम्य आहे. हे जर का लाईन असेल तर तुम्हाला सांगतो, माझ्या पत्रकार मित्रांनी जी मला माहिती दिली ती जर माहिती उद्या पुढे जाऊन जर खरी ठरली तर भाजपला नक्कीच आपला गाशा या महाराष्ट्रातनं गुंडाळावा लागेल. ती माहिती मी आज तुम्हाला शेअर करतो. होईल न होईल मला माहित नाही, पण तसे चान्सेस नाहीतच का? असं होणार नाही. तुम्हाला सांगतो, आज एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्यामधनं विस्तव जात नाही. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेचं नाव सुद्धा तोंडात घेत नाहीयेत. हे आज आहे, हे आज आहे. पण उद्धव ठाकरेंचा शत्रू कोण आहे? एक नंबरचा शत्रू तर तो भाजप आहे. आणि एकनाथ शिंदेचा सुद्धा आता जरी आपण विचार केला तरी शत्रू कोण आहे तर तोही भाजपच आहे. एकनाथ शिंदेंना सगळ्यात जास्त धोका आज जर कोणाकडनं असेल तर तो भाजपकडनंच आहे. आणि म्हणून माझ्या पत्रकार मित्रांनी मला पुण्यातल्या अशी माहिती दिली की असे काही प्रयत्न आगामी काळामध्ये होण्याची शक्यता आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आणण्याचे प्रयत्न काही मंडळी करतील. काही मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी देखील एक नाव घेतलं की राज ठाकरे सुद्धा या बाबतीमध्ये मध्यस्थी करू शकतात. ते आपल्या भावाचं मन वळवतील की आज आपल्या सगळ्यांचा शत्रू कोण आहे तर तो भाजप आहे. आणि भाजपला जर का या महाराष्ट्रातनं दूर ठेवायचं असेल, हद्दपार करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. अशी एक शक्यता असू शकते, आगामी काळात ती होऊ शकते, अशी माहिती मला माझ्या पत्रकार मित्रांनी दिली. आता त्यांनी हे शिवसेनेबद्दलचं सांगितलं. आता हे कितपत होऊ शकतं, कारण एक तर मुळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर एक टांगती तलवार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची. तो निर्णय जर काय येतोय हे फार महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये अजून मी फार जास्त बोलणार नाही. पण एक लक्षात घ्या की उद्या राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, मनसे असे जर का एकत्र खरंच आले तर भाजपचा निभाव लागेल का? हो तर नाही लागणार. त्यामुळे भाजपला मला एवढंच सांगावंसं वाटतं की आज तुम्हाला जनता पसंत करतेय, ती तुमच्या काही कामांमुळे करतेय, तुमचे ज्या पद्धतीचे काही तुम्ही म्हणजे काय तुमचे काय स्ट्रॅटेजी, तुमचे प्लॅनिंग याच्यावर जरी काही सगळा खेळ अवलंबून जरी असला, आज जो मतदार तुमच्यावर एक हिंदुत्वाच्या मुद्द्याने म्हणा, एक तुमच्या विकास कामांच्या मुद्द्याने म्हणा, जरी आज तो तुमच्या मागे येत असला तरी याच्याने फुगून जायचं कारण नाही. मतदार हा खूप चाणाक्ष आहे. मतदार काळाची पावलं वेळीच ओळखतो आणि
किती हा फुगा फुगत चाललेला आहे, हा राक्षस किती मोठा होत चाललेला आहे हे मतदाराला सुद्धा कळतं. एक दिवस जे त्यांनी आज तुम्हाला डोक्यावर घेतलंय असं जे तुम्हाला वाटतंय, तो एक दिवस तुम्हाला निश्चित डोक्यावरनं खाली उतरवू शकतो, याची जाणीव भाजपने ठेवावी, एवढंच मला वाटतंय. मी हा व्हिडिओ याच्यावरनं सुरू केला की नाराज एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत. आता अमित शहा त्यांना काय सांगतायत, सल्ला देतायत, त्यांची मर्जी राखतायत नाही राखत आहेत, कारण आता बिहारच्या निवडणुका होऊन गेल्या, त्यामुळे खरंच भाजपला आता एकनाथ शिंदेची गरज उरली आहे का वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते काय होतंय हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरं, जे शहाजी बापूंनी जी पोस्ट केली आहे त्यातली भाषा जरी असंसदीय वाटत असली तरी त्यांचा संताप लक्षात घ्यावा लागेल, आणि त्यामुळे या सगळ्याचा कुठेतरी विचार भाजपनी करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, त्यातले मुद्दे जर पटले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं सुद्धा मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. धन्यवाद.